अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु संचारेश्वर महाराज की जय। सणांचा राज्य असलेला हा दिवाळी सण दरवर्षी आपण साजरा करतो। अनेक सण एकत्र येऊन ही दिवाळी तयार होते। या दिवाळीला पुराणाचा सुद्धा इतिहास आहे आणि एकादशी, वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज अशा प्रकारे ही दिवाळी साजरी केली जाते। दरवर्षी आपण ही दिवाळी मोठ्या आनंदाने साजरी करतो आणि ही दिवाळी साजरी करताना कोणते सण कधी करावे हे पाहिलं जातं। काही जण लक्ष्मी पूजन अमावस्येला करतात, काही जण गुढीपाडव्याच्या दिवशी करतात। यावर्षी वसुबारस आणि एकादशी हे एकाच दिवशी आलेले आहेत। अमावस्या 2 दिवस आलेली आहेत, 20 ऑक्टोबर आणि 21 ऑक्टोबर रोजी। हा दिवाळी सण साजरा करताना अशा तिथी ज्या वेळेला येतात त्यावेळेला आपल्याला संभ्रम निर्माण होतो की कधी आपण साजरे करावेत। त्यासाठी पंचांगाचा आधार घेऊन आपण या वर्षीची दिवाळी कशी साजरी करायची हे पाहूयात। अनेक जणांना प्रश्न पडलेला आहे, अनेक जणांचे मेसेज सुरू झालेले आहेत, फोन सुरू झालेले आहेत की लक्ष्मीपूजन कधी करावं 2 दिवस आहेत। आणि काही जणांचा असा प्रश्न आहे की आमच्या लक्ष्म्या राहिलेल्या दिवाळीमध्ये कधी कराव्यात लक्ष्म्या। असे अनेक दिवाळीला जोडून प्रश्न हे तयार झालेले आहेत। काही जणांचे इथं मृत्यू झाल्यानंतर दिवाळी करावी की नाही करावी असंही विचारलं जातं। हा सण प्रत्येक जण आपापल्या परीने साजरा करतो। यामध्ये रूढीही भरपूर आहेत, औक्षणाच्याही रूढी आहेत। ह्या रूढी, पंचांगाने दिलेले मुहूर्त, परंपरा ह्या सगळ्या आपल्याला जशाच्या तशा ठेवून हा सण आपल्याला व्यवस्थित साजरा करायचा आहे। लक्षात घ्या, कोणताही सण साजरा करते वेळेस मनामध्ये कुठलीही दुविधा न ठेवता आनंदाने तो सण साजरा करा। कारण दरवर्षी प्रत्येक सणाला काही ना काही आपल्या इथं नवीनच काढतात आणि पुन्हा संभ्रम निर्माण होतो। काही जण नवीन तोडगे देतात। या दिवाळीला एवढ्या वर्षानंतर हा योग आलेला आहे, असं करावं, हे दान द्या, हे दिवा लावा। हे जे काही तोडगे वगैरे आहेत किंवा दिलेले उपाय जे आहेत, करणं न करणं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक भाग आहे किंवा त्यापासून फायदा होईल, लाभ होईल, नाही होईल हो ज्याचा त्याने पाहायचा आहे। मुळात हा सण आहे, सण हा सणासारखा सगळ्यांनी आनंदाने साजरा करायचा आहे। आपला धर्मच आहे सनातन वैदिक हिंदू धर्म। नित्य नेहमी नूतन काही होतं तर अशा सणांच्या द्वारे आपण नवीन नवीन गोष्टी करत असतो। तर यावर्षी दिनांक 17 ऑक्टोबर रोजी वसुबारस आहे। एकादशी आणि वसुबारस हे एकाच दिवशी आलेले आहे। दरवर्षी सारखीच आपण वसुबारस सायंकाळी साजरी करायची आहे। गाईचे पूजन, नैवेद्य वगैरे सगळं गाईला द्यायचं आहे। गोवत्स द्वादशी याला म्हणतात। वासरासह गाईची पूजा करावी आणि नैवेद्य दाखवण्याची जी परंपरा आपल्या इथं असेल त्या परंपरेनुसार आपण नैवेद्य दाखवावा, वसुबारस साजरी करावी। त्यानंतर दिनांक 18 ऑक्टोबर शनिवार रोजी धनत्रयोदशी आहे। या दिवशी कुबेर पूजन केलं जातं। चिकित्सालय, दवाखाने येथे धन्वंतरी पूजन केलं जातं। जो काही फराळ आपण दिवाळीसाठी केलेला असतो याचा नैवेद्य
धन्वंतरी देवतेला दाखवला जातो। तिजोरीचीही पूजा या दिवशी केली जाते। नवीन खरेदी करण्यासाठी सुद्धा हा दिवस चांगला आहे। सायंकाळी गव्हाच्या पिठामध्ये हळद घालून थोडेसे उडदाचे दाणे टाकून, उडदाच्या डाळीचे दाणे किंवा अखंड उडीद टाकून एक दिवा तयार करायचा आहे आणि हा दिवा दरवाजाच्या बाहेर दक्षिणेकडे तोंड करून लावायचा आहे आणि त्याला प्रार्थना करायची आहे, मृत्यूनाम पाशदंडाभ्याम कालेन श्यामयासह त्रयोदश्याम दीपदानात सूर्यज प्रियताम मम, हा श्लोक म्हणून दिव्याला नमस्कार करायचा आहे। यामुळे आपल्या घरामध्ये अपमृत्यू, अपघात वगैरे अशा गोष्टी होऊ नयेत यासाठी हा दिवा यमदेवतेसाठी घराबाहेर लावला जातो। आकाशदीप आपण कोजागिरी पौर्णिमेपासून लावायला सुरुवात केला असेल, ज्यांनी लावला नसेल त्यांनी आजपासून तरी हा आकाश दिवा लावायला सुरुवात करावा। येणाऱ्या पौर्णिमेपर्यंत म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत हा आकाशदीप आपल्या घरामध्ये लावला पाहिजे। आजकाल आपण लाईटचे आकाश दिवे लावत आहोत, ते अवश्य लावा। रंगीबेरंगी छान दिसणारे असे आकाश दिवे अवश्य लावा, पण याबरोबर एक तरी तेलाची पंती रोज घराबाहेर लावावी। किमान 7 फूट उंच, एक पुरुष उंच अशी लावावी असं सांगितलेलं आहे। ज्यांना अशी व्यवस्था असेल त्यांनी करा, पण ज्यांना व्यवस्था नाही त्यांनी किमान एक पंती घराबाहेर लावावी। 18 तारखेला धनत्रयोदशी आहे। आरोग्याची देवता धन्वंतरी हिचं पूजन किंवा धन्वंतरी देवतेसाठी ज्या ज्या जागा आहेत, उदाहरणार्थ जिम आहे, व्यायामशाळा आहे, चिकित्सालय, दवाखाने आहेत, मेडिकल आहेत, या ठिकाणी या धन्वंतरी देवतेचं पूजन करावं। तिजोरीची पूजा करावी। दिनांक 19 रविवार रोजी त्रयोदशी आहे आणि चतुर्दशी दुपारी लागत आहे। या दिवशी सुद्धा बाहेर दिवे लावायचे आहेत। एकादशी पासून द्वादशी पासूनच आपली दिवाळी सुरू झालेली आहे, म्हणून रोज दिवे बाहेर लावायचे आहे। सडा संमार्जन करायचं आहे। सायंकाळी दिवे लावायचे आहेत। आणि 20 तारखेला नरक चतुर्दशी आहे। पहाटे अभ्यंग स्नान, उठणे लावणे, शक्यतो घरीच उठणे तयार करा। बाजारातून विकत उठणे आणण्यापेक्षा उठणे तयार करण्याची पद्धत जाणून घ्या। फार सोपी पद्धत आहे आणि ज्या काही वस्तू उठण्यामध्ये असतात त्या सगळ्या वस्तू आपल्याला आयुर्वेदिक दुकानामध्ये अवश्य मिळतात। ह्या वस्तू आणून उठणं तयार करा। सकाळी उठणं लावायचं आहे, तेल लावायचं आहे डोक्याला आणि स्नान करायचं आहे। याला अभ्यंग स्नान असं सांगितलेलं आहे। आणि आयुर्वेदाचार्यही अशा प्रकारचे तेल उठणे उपलब्ध करून देतात, ते आपण आपल्या सोयीनुसार करावे। अभ्यंग स्नान करायचं आहे। देवपूजा झाल्यावर यमतर्पण करायचं आहे। यमाच्या नावाने, यमाची जी 14 नावे आहेत ती नावे घेत दक्षिणाभिमुख बसून दक्षिणेकडे तोंड करून हे यमतर्पण करायचं आहे यमदेवतेला उद्देशून। त्याच दिवशी सायंकाळी अमावस्या सुरुवात होत आहे 3:45 म्हणजे 3:45 वाजता अमावस्या सुरू होत आहे। आता खरा संभ्रम या अमावस्येमुळे निर्माण झालेला आहे। सोमवारी अमावस्या करावी का रविवारची मंगळवारची पूजेसाठी घ्यावी। काही पंचांगामध्ये 20 तारखेला अमावस्या करावी असं सांगितलेलं आहे आणि काही पंचांग हे 21 तारखेला अमावस्या करा असं सांगत आहेत। म्हणजे दोन्ही पंचांगाची अनुमती 20 आणि 21 तारखेसाठी आहे। तर 20 तारखेसाठी काही पंचांगामध्ये असा खुलासा आलेला आहे की संपूर्ण महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, राजस्थान, आंध्र प्रदेशातील काही भाग, तामिळनाडू इत्यादी ठिकाणी
20 ऑक्टोबर म्हणजे सोमवारी अमावस्याचे लक्ष्मीपूजन करावे आणि 21 ऑक्टोबर रोजी वाराणसी, गोरखपूर, प्रयागराज, संपूर्ण बिहार, ओरिसा, बंगाल इत्यादी ठिकाणी लक्ष्मी पूजन करावे असं सांगितलेलं आहे। आणि महाराष्ट्रातले बरेच पंचांग, रुईकर असेल, नाते असतील, का निर्णय असेल, या पंचांगामध्ये दिनांक 21 रोजी लक्ष्मीपूजन करण्यास सांगितलेले आहे। आता अमावस्या कधी सुरू होते, कधी संपते, हा तुमचा आमचा भाग नाहीये। आपल्याला मी असं सांगू शकेल की ज्या दिवशी मनामध्ये उत्साह असेल किंवा जो दिवस आपल्याला सोयीचा असेल तो दिवस घ्या। या दिवशी या इतके वाजता अमावस्या सुरू होत आहे, या दिवशी इतके वाजता अमावस्या संपत आहे, या भानगडीत न पडता आपण जे पंचांग दरवर्षी वापरतो किंवा ज्या पंचांगाचे मुहूर्त पाळतो किंवा आपण ज्या प्रदेशाशी निगडीत आहोत त्या प्रदेशातले जे काही नियम आहेत ते नियम सगळे पालन करून आपण 20ला किंवा 21ला लक्ष्मीपूजन करावे। काय होईल, कसं होईल असं मनामध्ये कुठलाही प्रश्न आणायचा नाही। देवतेची पूजा केल्यानंतर आपल्याला पुण्यच प्राप्त होतं, त्यामुळे कुठलाही अपाय होणार नाही एवढं मी सांगू शकेन। म्हणून या कुठल्याही वादात न पडता अमावस्या कधी सुरू होत आहे, कधी संपत आहे, कधी पूजन करावं, आपण जे निर्णय ज्या पंचांगातून ज्या प्रदेशातून घेतो त्यानुसार आपण हा निर्णय यावर्षी सुद्धा या पूजेसाठी अवश्य घ्यावा, हे सर्वांनी लक्षात घ्यावं। लक्ष्मीपूजनामध्ये बरेच जण चौघडी पाहतात, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण आमचं मत आहे कोणत्याही पूजेसाठी चौघडी पाहू नये, कारण त्या पूजेचे मुहूर्त अगोदरच विशेष करून दिलेले आहेत। त्यामुळे या चौघडीमध्ये पूजन करा, त्या चौघडीमध्ये पूजन करा असं काही पाहू नये। आपल्या वेळेनुसार ठरलेल्या वेळेमध्ये हे लक्ष्मीपूजन करावं। लक्ष्मीपूजन, इंद्रपूजन, कुबेर पूजन यामध्ये केलं जातं। असतील ब्राह्मण उपलब्ध तर त्यांना बोलवून करा किंवा आपण स्वतःही हे पूजन करू शकतो। लक्ष्मी, इंद्र, कुबेर पूजन या पूजेचं नाव आहे, त्याला लक्ष्मीपूजन म्हणून आपण ओळखतो सगळेजण। तर हे लक्ष्मीपूजन दरवर्षीप्रमाणे आपण करावं, जसं दरवर्षी आतापर्यंत करत आलो किंवा आपले वडील ज्याप्रमाणे करत होते किंवा आजोबा ज्याप्रमाणे हे पूजन करत होते त्याप्रमाणे आपण करायचं आहे। यानंतर दिनांक 22 पाडवा, बलिप्रतिपदा, 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेलं या दिवशी खरेदीसाठी सुद्धा हे मुहूर्त पाहिलं जातं, खरेदी विक्रीसाठी। अन्य भूमिपूजन वगैरे यासाठी हे मुहूर्त नसतात, लक्षात घ्यावं। श्रावण महिना संपल्यानंतर आश्विन आणि भाद्रपद हे दोन्ही महिने भूमिपूजन, वास्तुशांती यासाठी वर्ज्य आहेत। अनेक जण दसऱ्याला भूमिपूजन करतात, हे त्यांना माहित ते का करतात ते। दसरा सुद्धा मुहूर्त नाही, त्याप्रमाणे बलिप्रतिपदा हा सुद्धा मुहूर्त भूमिपूजनासाठी नसतो, हे लक्षात घ्यावं। पाडव्याच्या दिवशी सुद्धा अभ्यंग स्नान करायचं आहे। नवीन दुकानामध्ये पूजन वगैरे केलं जातं, खाते सुरू केले जातात, व्यापाराला सुरुवात पाडव्याच्या दिवशी केली जाते। अनेक दुकानांमध्ये सुद्धा लक्ष्मीपूजन हे पाडव्याच्या दिवशी केलं जातं। गोवर्धन पूजा ही या दिवशी केली जाते, काही जण अन्नकूट म्हणतात, तेही या दिवशी केलं जातं। पतीला ओवाळण्याची परंपरा काही भागामध्ये आहे, पाडव्याच्या दिवशी पतीला ओवाळलं जातं, ओवाळणी दिली जाते। याप्रमाणे हा पाडवा
आपण घरामध्ये उत्साहाने साजरा करायचा असतो. मुलांना नवीन वस्त्र कपडे वगैरे घ्यावे. काही खरेदी वगैरे असेल तर खरेदी विक्रीसाठीही 3.5 मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे. यानंतर भाऊबीज दिनांक 23 गुरुवार रोजी साजरी करायची आहे. बहीण भावाला ओवाळण्याचा हा दिवस आहे. अनेक बहिणी माहेरी येतात लग्न झालेल्या आणि दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने भाऊबीजेच्या निमित्ताने या इथे राहतात. भाऊबीज हा कुटुंब एकत्र ठेवणारा असा सण आहे. आज या सणाची अत्यंत गरज वाटत आहे. कारण अगोदरच मोठे कुटुंब आता संक्षिप्त होत चाललेले आहेत. छोटे संयुक्त न्यूक्लिअर होत चाललेले आहेत. त्यामध्ये एकच मुलगा मुलगी असेल तर अनेक पंचायत निर्माण होत आहे. पण आपल्या इथे पूर्वीच ऋषीमुनींनी ह्या सगळ्या गोष्टी कुटुंबाला आधारित अशा ठेवलेल्या आहेत. तर भाऊबीज सुद्धा आनंदाने साजरी करायची आहे. यमद्वितीया असं याला म्हणतात. यमद्वितीयेचा अर्थ असा आहे की यमाच्या नावाने जसं नरक चतुर्दशीला 14 नावे घेऊन तर्पण केलं होतं, त्याचप्रमाणे या दिवशी सुद्धा यमतर्पण सांगितले आहे. यमाचं पूजन सांगितलेलं आहे की घरामध्ये कुठलेही अपमृत्यू होऊ नयेत, अकाली मृत्यू होऊ नयेत, असाध्य रोग वगैरे असे काही घरामध्ये येऊ नयेत, म्हणून हे यमाला प्रार्थना आहे. यमाला तर्पण करून अर्घ्यदान दिलं जातं. याप्रमाणे अशी ही दीपावली आपल्याला साजरी करायची आहे. कुठलीही शंका मनामध्ये न ठेवता दरवर्षीचे आपले नियम परंपरा रूढी मोठे माणसं सांगतील त्याप्रमाणे घरामध्ये सगळ्यांना आनंद होईल या गोष्टी लक्षात घेऊन हा दिवाळी सण आपण आवर्जून साजरा करावा. सद्गुरुनाथ महाराज की जय.